नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीच्या दिवशीमध्ये मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते, आज मार्केटमध्ये काय मोमेंटम झालं आणि का आपला स्टॉप लॉस हिट झाला आज आणि किती पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला, तर हे पण आपण शिकणार आहे। ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे शिकायची की जेव्हा पण आपण स्टॉप लॉस देतो मार्केटला तेव्हा किती कमी पॉईंट आपण कमीत कमी पॉईंट द्यायला पाहिजे आणि टार्गेट जेव्हा आपण बुक करतो तेव्हा किती मोठे मोठे टार्गेट आपण बुक करू शकतो, तर हे आज आपल्याला शिकायला मिळणार आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की हा जो वीक इथे तयार झाला होता, तर हा वीक जो आहे तो याच्या जर खाली ब्रेक केला तर आपण सेल करणार आणि जर इथून सपोर्ट घेऊन जर बाउन्स बॅक करत असेल तर आपण बाय करणार आणि 420च्या वर गेलं तर डेफिनेटली बाय करणार। आज मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन झाल्याच्या नंतर इथे या वीकच्या जवळपास आलं आणि नेक्स्ट कॅन्डल एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली, तर ही ग्रीन कॅन्डल बनल्याच्या नंतर आपण इथे 24,330ला बाय केला होता। आपण स्टॉप लॉस ठेवणार होतो 24,300 आणि आपलं टार्गेट जे होतं 420 फर्स्ट टार्गेट आणि मग तिथेच समजा वरती क्लोज झाला असता तर आपण या पोझिशनला पुढे 24,700चा प्लॅन करून जो गॅप फिल होईल तिथपर्यंत प्लॅन करणार होतो। बट यस, मार्केट खाली आलं, 30 पॉईंट स्टॉप लॉस 24,300ला आपण स्टॉप लॉस दिला। त्याच्यानंतर खूप वेळपर्यंत मार्केट जे आहे 12 वाजेस्तोवर 300च्या जवळपासच ट्रेड करत होतं। नंतर जे आहे मार्केट जे आहे इथून ब्रेक झालं 12:30च्या नंतर मार्केट ब्रेक झालं आणि तिथून मग एक कंटिन्युअसली फॉल येत गेला मार्केटमध्ये, लोअर लो फॉर्म झाले आणि कंटिन्युअसली मार्केटमध्ये खाली 24,140पर्यंतचा लेवल आला। आता आपल्याला बघायचं आहे उद्या मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते। दॅट्स व्हॉट आय से। आपण बाय तर केलं होतं 24,330ला बाय तर केलं होतं, पण आपण इमिडिएटली 30 पॉईंटचा स्टॉप लॉस दिला। जर आपण स्टॉप लॉसमध्ये निघालो नसतो तर 330 पासून 140 जवळपास 200 पॉईंट आपलं जे प्रीमियम आहे एक्झॅक्टली झिरो झालं असतं। सो दॅट्स व्हॉट वी हॅव टू लर्न की कमीत कमी स्टॉप लॉसमध्ये निघायचं आहे आणि जेव्हा आपण टार्गेट्स बुक करणार तेव्हा मोठे मोठे टार्गेट बुक करणार। आता बघूया उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते। उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी पण आहे, तर लेट्स सी आता 24,140ला निफ्टी ट्रेड करत आहे, तर मार्केट कुठे ओपन झाल्यावर आपण काय करणार आपल्याला बघायचं आहे। आता प्रिव्हियस जो आहे इथे बघू शकता तुम्ही, इथून एक यू टर्न झालेला आहे, तर हा जो आहे 24,250 हा रेजिस्टन्सचा काम करेल, हा रेजिस्टन्सचा काम करेल। खाली समजा 24,100 विल बी द सपोर्ट, तर समजा गॅप अप ओपन झालं 24,200च्या जवळपास गॅप अप ओपन झालं तर 250 रेजिस्टन्स आणि 100 सपोर्ट, तर याच्या मधातच जास्त तर टाईम मार्केट स्पेंड करेल असं आपण बघू शकतो। व्हॉट इफ समजा गॅप डाऊन ओपन झालं 24,000ला गॅप डाऊन ओपन झालं, तर गॅप डाऊन ओपन झालं 24,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, राऊंड लेवल आहे, इथून आपण एक रिव्हर्सलचा प्लॅन करू शकतो कारण आज पण ऑलरेडी सेलिंग आलेलं आहे 200 पॉईंट। उद्या अजून गॅप डाऊन होऊन जाईल तर मार्केट ओव्हरसोल्ड होऊन जाईल आणि एक्सपायरीच्या दिवशी एक रिव्हर्सल फॉर्म होऊ शकते। दॅट इज द व्हेरी बिग पॉसिबिलिटी। लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं की पूर्ण हफ्ता मार्केट 24,200च्या जवळपासच ट्रेड करत होतो। हा हफ्ता पण पूर्ण मार्केट 24,200च्या जवळपासच आता ट्रेड करत आहे। याचा अर्थ काय आहे की मार्केट जे आहे 24,400 आणि 24,000 याच्यामध्ये एक रेंज बनवली आहे आणि 24,200च्या जवळपास मार्केट कंटिन्युअसली येत आहे। तर आता नेक्स्ट वीकमध्ये जे आहे मार्केट एक तर मोठा मोमेंटम वरच्या साईडला करेल किंवा खालच्या साईडला करेल। एक गोष्ट आपल्याला माहीत आहे, नेहमी मार्केट एकाच लेवलला नाही राहू शकत, तर त्याच्यासाठी आपण नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन करू। उद्यासाठी माझा प्लॅन जो आहे तो कन्झर्वेटिव्ह राहणार आहे, 24,300 ते 24,000 याच्या मधातच कुठेतरी मार्केट राहू शकते। समजा 24,000च्या जवळपास मार्केट उघडलं तर मी बायचा ट्रेड प्लॅन करेल एक छोटा स्टॉप लॉस लावून, आणि समजा गॅप अप ओपन झालं 24,250 300च्या जवळपास ओपन झालं तर मग मी एक डीप यू देईल आजच्या क्लोजिंगपर्यंत 24,140पर्यंत आणि इथून कुठेतरी एक रिव्हर्सल वापस गॅप अपच्या साईडनं म्हणजे मार्केट वरच्या साईडला जात असेल त्या साईडला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो। जोपर्यंत 23,900 ब्रेक करत नाही तोपर्यंत मी बिअरिश ट्रेड अवॉइड करत आहे, तोपर्यंत मी जास्त बिअरिश ट्रेड प्लॅन करणार नाही आहे। बँक निफ्टी बघूया, बँक निफ्टी आपण ऑलरेडी 49,850ला ट्रेड करत आहे। खाली बघू शकतो 49,500च्या जवळपास ओपन झाला, जर गॅप डाऊन ओपन झाला 49,500पर्यंत टार्गेट येऊ शकते किंवा त्याच्या अजून 100-200 पॉईंटपर्यंत मार्केट खाली जाऊ शकते। बट एनी गॅप डाऊन मी रिव्हर्सलसाठी प्लॅन करेल। वरती जर मला बाय करायचं आहे, बँक निफ्टी बाय करायचं आहे, तर मी वेट करेल की 15 मिनिट सस्टेन झाला पाहिजे 50,000च्या वर।
50,000च्या वर जर 15 मिनिट सस्टेन होत असेल तर मग मी बँक निफ्टीमध्ये बायचा ट्रेड प्लॅन करेल आणि त्याचं जे टार्गेट राहणार आहे ते 50,300 इथे रेजिस्टन्स आहे, 50,300पर्यंतचे आहे. बँक निफ्टीमध्ये आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. आज आपण जो ॲक्सिस बँकचा ट्रेड बघितला होता तो ट्रेड आता आपण कंटिन्यू, काल आपण बघितला होता तो ट्रेड आपण कंटिन्यू ठेवणार आहे. लेट सी त्याच्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेट काय झालं. तर ॲक्सिस बँक आपण एकदा बघून घेऊ. 1160च्या जवळपास आहे. तर यस, हा ट्रेड आपला अजून पण कंटिन्यू राहील. 1150चा स्टॉप लॉस आहे, 1200चं टार्गेट आहे. तर एनिथिंग या बिग बुलिश कॅन्डलच्या खाली तर मार्केट आलं, वरती 1180पर्यंत जाऊन आलं. बट यस, उद्या समजा आपल्याला बघायचं आहे वापस 1165 ब्रेक केलं, तुम्ही पोझिशन बनवू शकता. 1150चं टार्गेट आणि 1150चा स्टॉप लॉस आणि 1200पर्यंतचं टार्गेट. तर हा स्विंग ट्रेडिंगचा ट्रेड आहे. याच्यामध्ये आपण कंटिन्यू राहू जोपर्यंत 1150च्या खाली येत नाही ॲक्सिस बँक. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की तुम्ही आज काय ट्रेड केला होता आणि शेअर करा मल्टिपल लोकांसोबत जे विदाऊट ॲनालिसिस ट्रेड करतात आणि लॉस करतात. तर त्यांना म्हणा की ॲनालिसिस बघा, ॲनालिसिस बघून ट्रेड करा, जेणेकरून काही ना काही प्रॉफिट्स जे आहे ते अकाउंटमध्ये येत राहतील आणि विनाकारण काही पण ट्रेड्स तुम्ही करणार नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.